मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबई महानगरपालिकेचा अतिशय 100% विश्वासदर्शक खरा आणि आजचा नवीन सर्वे. या सर्वेमुळे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची येणार, कोण करणार महापौराचं स्थापना, या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो आलेला हा मुंबईतील संस्थांनी घेतलेला सगळ्यात मोठा आढावा. बघूया सविस्तर अपडेट. आपण जर उद्धव ठाकरेंचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करा. कमेंटमध्ये आपलं स्वतःचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. मित्रांनो बघूया कडवट शिवसैनिक आपलं नाव लिहा. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची, कोण काबीज करणार मुंबई आपली? तर मुंबईमध्ये मित्रांनो पहिला पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मुंबईमध्ये आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शरद पवारांनी मनसे सोबत महाविकास आघाडी जावी अशी भूमिका मांडल्यानंतर शरद पवारांना त्याच क्षणी सगळ्यात मोठा फायदा झाल्याचं आपणाला जाणून आलंय. या सर्वेनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत पुन्हा धुमाकूळ घालते आणि चांगलं यश मिळवताना दिसत आहे. तेव्हा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये 5 ते 9 जागांवरती पहिल्यांदाच एवढं मोठं यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत मिळतं. त्यानंतर पुढचा पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये, जी महानगरपालिका देशातील सगळ्यात मोठी आणि देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, ही मुंबई महानगरपालिका, या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र शरद पवारांपेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. भाजप सोबत जाणं, शिंदेसोबत जाणं अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे इथे त्यांना खूप मोठा धक्का बसतोय. तिघांच्या मिळून किती जागा होत आहेत, नंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या किती जागा होत आहेत हे देखील आपल्याला बघायचं. तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये मिळत आहेत फक्त 3 ते 5 जागा. अजित पवारांना मुंबईमध्ये मोठा धक्का बसताना जाणवतोय मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय, जो पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये निवडणुका स्वबळावरती निवडणुका लढवण्याची भाषा करतोय. मुंबईमध्ये आमची ताकद दुप्पट असल्याचं जाणवतोय. उद्धव ठाकरेंना म्हणतोय की तुम्ही मनसेला सोडून आमच्यासोबत ही अशी म्हणण्याची सध्या काँग्रेसने खूप मोठी मजल मारली. परंतु मित्रांनो स्वबळावरती लढल्यानंतर काँग्रेसला मुंबईत जबरदस्त धक्का बसतोय, हादरा बसतोय. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस चितपट होते, काँग्रेस तोंडावरती पडते. अशा प्रकारची राजकीय खेळी सध्या भाजपने केल्या जाणवते. त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत लढावं असं वाटतंय. तर काँग्रेसला मुंबईमध्ये 16 वरती लढल्यानंतर फक्त मिळत आहेत 10 ते 12 जागा. काँग्रेससाठी नक्कीच विचार करायला लावणारी ही महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि सर्वांचा महत्वाचा पक्ष म्हणजे राज ठाकरेंची मनसे. राज ठाकरेंच्या मनसेला तर मुंबईमध्ये आता मोठं यश मिळताना दिसतंय. सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये कधीही परिवर्तन होत नाही असा राज ठाकरेंना वारंवार टोला लगावला जातोय. मात्र यावेळेस उलट झालंय. सभांमध्ये गर्दी जेमतेम, परंतु इकडे मात्र सत्तेमध्ये राज ठाकरेंचा वाटा मोठा असण्याची शक्यता लावते. त्यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरेंची मनसे पहिल्यांदाच बडी मुसंडी, पहिल्यांदाच सगळ्यात मोठा एक सिक्सर मारताना दिसते. मुंबईमध्ये भाजपसाठी ही नक्कीच अतिशय अवघड जागा आणि अवघड निवडणूक ठरणार आहे. मुंबईमध्ये राज ठाकरेंना मिळत आहेत तब्बल 31 जागा. 31 जागा, या जागा कमी अधिक नाही, थोड्या नाहीत, या जागा प्रचंड आहेत राज ठाकरेंच्या मनसेसाठी. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि आपला सगळ्यात महत्वाचा पक्ष येतोय एकनाथ शिंदे यांची शिवसेना नव्हे तर भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारचं राजकारण आतापर्यंत करत आले आहे त्या राजकारणाचा महाराष्ट्राला कंटाळा आलाय, मुंबईला कंटाळा आलाय. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या मराठी महापौर आम्हाला नकोय, आम्हाला हिंदू महापौर पाहिजे, या भाजपच्या वक्तव्यावरून मुंबईमध्ये अति तीव्र असे पडसाद उमटले होते. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी महापौर नाकारणारी भाजपा हिंदी लोकांना मुंबईमध्ये महापौर करू इच्छिते. यामुळे भाजपला मुंबईमध्ये फटका बसताना दिसतोय. मराठी माणसं एक गट्टा मतदान ठाकरेंच्या पाठीशी देत आहेत. त्यामुळे
भाजपला मुंबईत फक्त 52 ते 57 जागा मिळताना दिसत आहेत, त्यामुळे हा मराठी माणसांचा भाजपला दणका म्हणावा लागेल. त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. शिंदेची शिवसेना देखील मराठीसाठी कोणत्याही प्रकारचा मुंबईत आग्रह धरत नाही. ज्या दिशेने भाजपा चालली आहे, ज्या चालीरीतीवरती भाजपा चालली आहे, त्याच पायावरती पाय ठेवत एकनाथ शिंदेची शिवसेना देखील चाललेली आहे. यामुळे त्यांना आता मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळतील हे देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आता त्यांचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. त्यांना राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती भावली आहे. या दोघांमुळे आपला पराभव तर होणार नाही ही भीती सध्या काही नगरसेवकांना वाटू लागली आहे. त्या सगळ्या वाटण्यामधूनच त्यांनी आता आपला पवित्रा ठाकरे बंधूंकडे प्रवेश करण्यासाठी आपली पावलं उचलल्याचं मुंबईतून जाणवतंय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसून 12 ते 17 जागी फक्त यांना यश मिळतंय. 12 ते 17 नगरसेवक मिळू शकतात. हा मोठा धक्का मानला जातोय. आगामी काळात मुंबईत शिंदेसाठी नक्कीच ही धोक्याची घंटा असू शकते. त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. ज्या शिवसेनेकडे सगळ्यांनी आता आशेने पाहिलं गेलं होतं, जी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, ती शिवसेना मुंबईमध्ये भाजपला कशा प्रकारे चितपट करेल किंवा एकनाथ शिंदेपेक्षा भाजपपेक्षा किती जागा मिळवेल ही बाब सगळ्यांनाच माहिती होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठं यश मिळताना दिसतंय. मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांचा युतीचा खूप मोठा जल्लोष मुंबईमध्ये सुरू असतानाच भाजपला फटका बसला. म्हणजेच उद्धव ठाकरेंना मोठं यश मुंबईतून मिळताना दिसतंय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना 100च्या वरती जागा मिळतील हा सर्वे सगळं काही सांगून जातोय. तेव्हा उद्धव ठाकरेंनी घेतलेला मराठीचा मुद्दा असेल, मुंबईच्या विकासाची कामं असतील, ही सगळी कामं उद्धव ठाकरेंसाठी खूप पुढे घेऊन जाताना दिसतात. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मिळतात 101 जागा. ठाकरेंची शिवसेना खूप मोठी मजल मारताना मुंबईमध्ये दिसते आहे. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्चस्व कायम राहण्याची शक्यता सध्या सगळेच राजकीय पक्ष आपला अंदाज व्यक्त करू लागले आहेत. मित्रांनो ही खूप मोठी बाब होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती का महत्वाची होती हे निकालानंतर तुम्हाला स्पष्ट होईल. निकालामध्ये गेल्या वेळेस उद्धव ठाकरेंच्या जवळजवळ 40च्या आसपास जागा मनसेमुळे पडल्या होत्या. मनसेच्या काही जागा उद्धव ठाकरे यांच्यामुळे पडल्या होत्या. मात्र या दोघांनी आता आपल्या जागांचा अभ्यास करून दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलंय आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतःचा भगवा अजेंडा दोन्ही पक्ष दोन्ही ठाकरे बंधू सत्तेमध्ये कायम राहतील अशी अपेक्षा त्यांनी ठेवली आणि तशाच प्रकारचं वातावरण मुंबईत फिरताना दिसतं. मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.